सांग, मला माहिती सांगा, कुठून बोलताय तुम्ही? मी घाटकोपरमधून बोलतोय संजय. माझं नाव संजय सुर्वे आहे. संजय सुर्वे. आणि काय काम करता? मी सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला आहे. सिक्युरिटी गार्ड. बरं. हा. आणि 1900 किती मधले आहात? 1970 मुलगा आहे. 1970. लग्न झालं होतं पहिलं? लग्न झालं होतं पहिली. मिसेस माझी ऑफ झाली. आता झाले 5 वर्ष. 5 वर्ष झाली. बरं. आणि मुलं वगैरे किती आहेत? मुलगी मला एक आहे, आता कॉलेजला आहे, आता 11वी मध्ये आहे आता. जात कुठली तुमची? आमची हिंदू मराठा आहे. चांदोबापूर. मराठा. बरं. काय शिक्षण झालं तुमचं? शिक्षण माझं 10वीच आहे. 10वी. आणि ठीक आहे. आता उत्पन्न किती चाललं आहे? मला 20,000 पगार आहे मला. 20,000. राहण्याची व्यवस्था काय आहे? हा? राहण्याची काय व्यवस्था? राहण्याची म्हणजे मी घाटकोपर राहतो. आमच्या वडिलांची खोली आहे. भाव आणि मी राहतो. भाऊ खाली राहतो. मी वर राहतो. म्हणजे हां 1+1 आहे. 1+1 आहे. तर मी वरती राहतो. भाऊ खाली राहतो. बरं. मुलीकडून काय अपेक्षा? आणि मी आणि माझी मुलगी आम्ही दोघंच राहतो. बाकी कोण आई वडील तर आमचे एक्सपायर झाले. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोण कोणामध्ये नाही. बरं. मी आणि माझी मुलगीच राहतो. मुलीकडून अपेक्षा काय तुमची? अपेक्षा मला काय नाही. म्हणजे काय घर सांभाळणारे पाहिजे, मनमिळावू आणि एक समाधानी पाहिजे. बाकी काय अपेक्षा नाही माझं. बरं. ठीक आहे. मूळ कुठले तुम्ही? तसं पण मूळ कुठे? मी संगमेश्वर मध्ये आहे. संगमेश्वर म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरी. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. बरं. तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा, मोबाईल नंबर. माझा नंबर 9702 9702 62 85 71. हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे? व्हॉट्सअपचा नंबर आणि मोबाईल नंबर हाच आहे. दोन्ही आहेत. बरं. कॉलिंग लागतो. ओके. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या वेळी फोन करणं योग्य? तुम्हाला केव्हा फोन करायचा? फोन केव्हा केलं तर चालेल. बरं. ठीक आहे. हे सर्व रेकॉर्डिंग आम्ही यूट्यूबला टाकतो आहे आणि त्या यूट्यूब भरपूर लोक बघत असतात. त्यापैकी तुम्हाला फोन येतील. ज्याला मुलींना पटेल ती मुलगी तुम्हाला डायरेक्ट कॉल करेल. कॉल केल्यानंतर तुम्ही आणि ते दोघांनी बोलायचं आहे. तुम्हाला जे काय जे पसंती आहे एकमेकांची ती सांगायची आहे. आवडीनिवडी सांगायच्या आणि एकमेकांची चौकशी करायची. लग्न जुळवताना म्हणजे लग्न तुम्ही बघायला वगैरे जाताना सोबत कोणाला तरी घेऊन जा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्लस मायनस विषय लक्षात येतील. आणि काळजी घ्या. सुरक्षित राहा. सगळ्यात महत्त्वाचं. कुठे फसू नका. आम्ही कोणाचीही खात्री देत नाही. जरी तुम्ही पेमेंट केलात तरी तुमची देणार नाही आणि समोरच्या मुलीची सुद्धा देणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही स्वतः जबाबदारी घ्यायची आहे आणि शक्यतो सुरक्षित लग्न कसं होईल याची काळजी घ्या फक्त. इतरांना काय संदेश द्यायचा आहे? इतर जे लोक बघतात त्यांना काय संदेश द्यायचा आहे? काय नाही, म्हणजे सावधान राहा आणि काय आपलं व्यवस्थित हे करा. बघूनच हे करा. सगळं माहिती काढून सगळं हे कुठं फसू नका. बाकी काय नाही. ठीक आहे. चालेल. थँक्यू. मी अपलोड करतोय तुमची माहिती. थोडा वेळ लागेल. रात्रीपर्यंत अपलोड होईल. कारण कसं बरंचसं काम आहे मला. नाही बरोबर. ते कामच. ठीक आहे. चालेल. थँक्यू. बरं. तुम्ही असं हे नाही करत ना मध्यस्थी करून? नाही मी नाही करत. मला वेळ नाही. कॉल घ्यायलाच वेळ नाही. कॉल बघा तुम्ही बोलताय. तुमच्या पाठोपाठ कितीतरी कॉल येत आहेत बघा. आवाज होतोय बघा. टोक असा आवाज येतोय. आता मुलगीचं कॉलेज चालू आहे. मला सकाळी कामावर जाताना मला खायचे ते वाटत डब्बे नाही भेटत ना टायमावर. बरोबर. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतील. समोरच्या मुलीला मेसेज करायला सांगतो. ज्या कोण मुली बघतायत आणि त्यांना जर हा मुलगा योग्य वाटत असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट मेसेज करा. कारण त्यांना वेळ नसतो. सगळं एकट्याने हँडल करता येते. त्यांची एक मुलगी आहे आणि त्यांना बाकी सपोर्ट करणारं कोण नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना मेसेज करा. मग ते आपल्या वेळेनुसार तुम्हाला कॉल करतील रिटर्न. हे लक्षात घ्या. त्यामुळे कसं एकमेकांचा वेळ म्हणजे वाया घालवू नका आणि एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करा एकमेकांना. हो चालेल. होय. मी मुलींना मेसेज दिलाय. त्या मुली तुम्हाला तुमच्या नंबरवरती मेसेज करतील. व्हॉट्सअप करतील. ज्यांना आवडेल त्या मेसेज करतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायचं आहे एकमेकांशी. आणि काळजी घ्या. हो सुरक्षित राहा. ठीक आहे. हो बरं. ओके.